नमस्कार मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण जे आपल्या भारतीय राज्यघटनेतील महत्त्वाची कलमं आहेत ते डिस्कस करणार आहोत. आणि जे आपले सध्या सरळ सेवाचे पेपर चालू आहे, स्पेशली आपण म्हणू शकतो की धर्मादायचे पेपर आपले चालू आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आर्टिकल विचारायचा ट्रेंड ठेवलेला आहे. त्याच्यामुळे एक आपण ओव्हरलुक करून घेऊयात आणि हे आपल्याला आपली जी राज्यसेवा पूर्व आहे किंवा मग कंबाईन ग्रुप बी किंवा सी असेल त्यालासुद्धा उपयुक्त असणार आहे. तर बघूयात वन बाय वन. तर पहिलं आहे आपलं कलम नंबर 1. तर हे काय सांगतं, तर भारताचे नाव व संघराज्याची रचना ही कलम 1 मध्ये सांगितलेली आहे. त्यालाच आपण इंडिया दॅट इज भारत असं म्हणतो. आता मागे एक डिबेट चालू होते इंडिया वर्सेस भारत म्हणून. तर असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की कलम 1 मध्ये कोणता वर्ड मेन्शन आहे. तर ॲक्च्युली दोन्ही वर्ड मेन्शन आहे आणि ते या स्वरूपात मेन्शन आहे की इंडिया दॅट इज भारत. पुढचं आपलं कलम आहे कलम क्रमांक 2. त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की नवीन राज्यांचा समावेश किंवा निर्मिती करण्याचा अधिकार. आता एक तर नवीन राज्याचा समावेश केला जाऊ शकतो किंवा मग नवीन राज्य निर्माण केलं जाऊ शकतं कलम 2 अंतर्गत. पुढचं आपलं कलम आहे 3 म्हणून. त्याच्यामध्ये काय सांगतं ते राज्यांच्या सीमा, नाव व क्षेत्रफळ बदलण्याचा अधिकार. पहिले बघा, आता हे दोन्हीमध्ये कन्फ्युजन असणार आहे. तर पहिल्या आर्टिकलमध्ये काय होणार आहे की राज्याचा समावेश होणार आहे किंवा मग ते राज्य निर्माण होणार आहे आणि मग त्याच्या सीमा किंवा नाव किंवा क्षेत्रफळमध्ये बदल केला जाणार आहे. म्हणजे सिक्वेन्स कसा लक्षात ठेवायचा ना लॉजिकली, तर त्या लाँग टर्ममध्ये ह्या गोष्टी लक्षात राहतात. मग पुढचं आपलं कलम आहे कलम 13 म्हणून. आता याच्यामध्ये ना 5 ते 11 कलम येतात. हे सिटिझन आपण जे म्हणतो ना नागरिकत्वा संदर्भात आहेत. आणि याच्यामध्ये कलम क्रमांक 9 आणि 11 हे दोन महत्त्वाचे. 9 काय सांगतं, जर एखाद्या व्यक्तीनं दुसऱ्या देशाची नागरिकत्व घेतलं तर त्याचं भारताचं जे नागरिकत्व आहे तर ते ॲटोमॅटिकली आपण त्याला म्हणू शकतो की ते जातं. आणि कलम 11 काय सांगतं की नागरिकत्वासंदर्भात जर कायदे करायचे असेल तर त्याचा अधिकार हा संसदेला आहे. आणि मग संसदेने कोणता कायदा केलेला आहे, सिटिझनशिप ॲक्ट केलेला आहे 1955चा. हे फॅक्ट लक्षात ठेवायचे. 5 ते 11, 9, 11 आणि 1955. पुढचं आपलं कलम 13 आहे. ते काय सांगतं, मूलभूत अधिकारांना विरोधी कायदे अमान्य. म्हणजेच काय रे की एखाद्या मूलभूत अधिकाराचं एखाद्या कायद्यानुसार हनन होत असेल किंवा मग ते मूलभूत अधिकारांच्या विरोधात जात असेल तर कलम 13 तिथं येतं आणि त्या कायद्याला नल अँड व्हॉइड करतं. म्हणजे त्याला आपण अनकॉन्स्टिट्युशनल असं घोषित करतो आपण, म्हणजे सुप्रीम कोर्ट करतं. पुढचं आपलं कलम आहे कलम 14. कलम 14 काय सांगतं, कायद्यापुढे सर्व समान आहेत. आता याच्यामध्ये ना दोन गोष्टी येतात. एक येतं इक्वॅलिटी बिफोर लॉ आणि एक येतं इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ. आता ही जी कन्सेप्ट आहे इक्वॅलिटी बिफोर लॉ म्हणजे काय रे, की आता लेट्स से की एक हा आहे, याला आपण म्हणू शकतो की 5 फुटाचा माणूस आणि हा आहे 2 फुटाचा माणूस. तर या दोन्हीमध्ये ना ते सारखंच, म्हणजे दोघांना पण न्याय सारखाच असणार आहे. या दोघांमध्ये काही गोष्टी डिफरंट राहणार नाही. पण इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ काय सांगतं की समजा हा 5 फुटाचा हा 2 फुटाचा आहे ना, तर याला 3 फूट अजून लागतात. एक समजा एखादी इथं भीत आहे आणि पलीकडे मॅच चालू आहे आणि मॅच बघायची, तर याला गरज नाही आहे ना कोणत्याच याच्या गोष्टीची. पण याला 3 आपण म्हणू शकतो की लेट्स से असं कन्सिडर करा, इथं आपण विटा पकडू 1-1 फुटाच्या. त्याला कोणत्याच विटाची गरज नाही, पण याला 3 विटाची गरज आहे. का 3 फूट इटांची गरज आहे. तर मग इक्वल प्रोटेक्शन ऑफ लॉ ह्या गोष्टी सांगतं. म्हणजे तुम्ही समान आहात, पण तुम्हाला प्रत्येकाला आपण जे म्हणतो ना रिझर्वेशन कसं डिफेंड होतं, तर रिझर्वेशन ह्या प्रकारे डिफेंड होतं. काही जणांना गरज असते त्या गोष्टीची, कारण हिस्टॉरिकल इनजस्टिस झालेला असतो. आहे आपला पुढचा आर्टिकल आहे कलम 15 म्हणून. कलम 15 काय सांगतं, धर्म, जात, लिंग, जन्मस्थान यावरून भेदभाव निषिद्ध. म्हणजे धर्मावरून किंवा जातीवरून किंवा तुमचं लिंग, लिंग म्हणजे काय, तुम्ही पुरुष आहात की महिला आहात किंवा मग त्याला जन्मस्थान आपण म्हणू शकतो, यावरून कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही. हे कशामध्ये सांगितलं जातं, कलम 15 मध्ये सांगितलं जातं. पुढचं आपलं कलम आहे कलम 16. आता कलम 16 काय सांगतो, जे सार्वजनिक नोकऱ्या आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला संधीची समानता असेल. पुढचं आपलं कलम आहे कलम 17 म्हणून. कलम 17 मध्ये काय सांगितलं जातं की अस्पृश्यतेचं उच्चाटन केलं जाणार. जे आपण अनटचेबिलिटी होती आपल्या भारतामध्ये हिस्टॉरिकली, तर त्याचं उच्चाटन कलम 17 मध्ये सांगितलं गेलेलं आहे. पुढचं आहे आपलं कलम 18. आता कलम 18 काय सांगतं की तुम्हाला जे टायटल्स आहेत किंवा पदव्या आहेत, पदव्या आणि टायटल म्हणजे काय रे, पहिल्यांदा राव बहादूर किंवा आपण त्याला म्हणू शकतो की हिंद केसरी अशा पदव्या होत्या. जे आपले प्रिन्सली स्टेट होते तिथले जे राजे होते किंवा मग त्यांचे जनरल म्हणू शकतो आपण त्यांना, किंवा मग नवाब वगैरे, तर त्यांना पदव्या दिल्या जायच्या. त्या पदव्या या कलम 18 नुसार आपण त्याला म्हणू शकतो की त्याच्यावरती बंदी आणल्या गेलेली. आता जे आपलं पद्मश्री आहे, पद्मविभूषण आहे किंवा मग भारतरत्न आहे, ह्यासुद्धा एक प्रकारचे टायटल्सच आहेत. तर ना आता तुम्ही म्हणू शकता की मग त्याच्यावर बंदी का नाही, तर
त्या ज्या आपण ते पुरस्कार देतो, तर ॲक्च्युअली ते तुम्हाला तुमच्या नावासमोर वापरता येत नाही. जर इतर व्यक्ती कोणी म्हणत असेल की भारतरत्न वगैरे, तर ते ठीक आहे, पण स्वतः तुम्ही ते लावू शकत नाही. म्हणजे भारतरत्न सचिन तेंडुलकर असं जर सचिन तेंडुलकरने लावलं, तर त्याचं ती पदवी जाऊ शकते. पुढचं आपलं आहे कलम 19. ते काय सांगतं? स्वातंत्र्याचे अधिकार सांगतं. आता 44व्या घटनादुरुस्तीपूर्वी आहे ना, या कलमामध्ये तुम्हाला संपत्तीचा अधिकार सुद्धा होता. पण आपली जी घटनादुरुस्ती 44वी घटनादुरुस्ती झाली होती 1978ला. या घटनादुरुस्तीनं तुमचा संपत्तीचा अधिकार त्यांनी ह्या कलमातून काढला आणि कलम क्रमांक 300 मध्ये टाकला. म्हणजे पहिल्यांदा संपत्तीचा अधिकार तुमचा हा मूलभूत अधिकार होता, पण त्याच्यामुळे ना खूप साऱ्या कोर्ट कचऱ्या ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. गोलकनाथ खटला वगैरे, शंकरी प्रसाद खटला, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण डिटेल नंतर डिस्कस करू. पण त्यांनी तो जो मूलभूत अधिकार होता संपत्तीचा, तो तिथून काढला आणि कलम 300 मध्ये टाकला, जो की आता एक वैधानिक किंवा त्याला आपण कॉन्स्टिट्युशनल राईट आहे असं म्हणू शकतो. पुढचं आपलं कलम आहे 20. तर ते काय सांगतं की गुन्हेगारी न्यायविषयक संरक्षक. म्हणजेच काय रे, एखाद्याला अटक झाली तर त्याचे काय अधिकार असणार आहे हे कलम 20 मध्ये सांगितलं जातं. त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं एक येतं की डबल जिओ पार्टी आपण त्याला म्हणतो. म्हणजे की काय, एकाच गुन्ह्यासाठी तुम्हाला दोनदा शिक्षा होणार नाही. दोनदा शिक्षा म्हणजेच काय रे, की समजा आता मी एखादा गुन्हा केला, समजा क्राईम केला, तर मला आता 5 वर्षाची सजा झाली. 5 वर्षानंतर मी सुटलो, परत मग मला कोर्ट बोलवलं आणि परत 5 वर्षाची शिक्षा देईल, अशा काही गोष्टी होत नाही. एकदाच तुम्हाला काय असेल ती शिक्षा होती. पण याच्यामध्ये डिपार्टमेंटल ज्या आपल्या शिक्षा राहतात, म्हणजेच काय, मी जर PSI असेल, मी लाच घेतली, मला समजा 5 वर्षाची शिक्षा झाली, तर त्याच्यामध्ये मला कोर्टाकडून 5 वर्षाची शिक्षा झाली आणि डिपार्टमेंटने सुद्धा काढून टाकलं, तर ह्या 2 शिक्षा होत्या. पण ॲक्च्युली तो अपवाद आहे जर तुमच्या डिपार्टमेंटनी तुमच्यावर कोणती कार्यवाही केली किंवा मग तुम्हाला एखादा आपण म्हणू शकतो की हे केलं, तर ते याच्यामध्ये कन्सिडर केल्या जात नाही. पुढचं आपलं कलम आहे 21 नंबरचं. ते काय सांगतं? तुमचे जीवन व वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार सांगतं. म्हणजेच काय रे, की आपण त्याला म्हणतो ना राईट टू प्रायव्हसी झालं, किंवा मग मला जगण्याचा अधिकार आहे. अरुणा शॉनबॉग नावाची केस आहे, यूट्यूबवरती एक व्हिडिओ तो बघायचा. त्याच्यामध्ये तुम्हाला हे इन डिटेल कळेल काय डिबेट असते याच्यामध्ये, जीवनाचा अधिकार वगैरे. राईट टू प्रायव्हसीची सुद्धा एक केस आहे. मला वाटतं की पुट्टास्वामी जजमेंट आलं होतं सुप्रीम कोर्टचं. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुमचं जी प्रायव्हसी आहे, तर तो तुमचा एक मूलभूत अधिकार आहे आणि त्याचं कलम 21 आहे, लक्षात ठेवायचं. आणि याच्यामध्येच अजून एक गोष्ट येते की तुम्हाला परदेशी जाण्याचा सुद्धा अधिकार आहे ना, तुमच्या कलम 21 अंतर्गत येतो. आणि आपण म्हणतो ना की जोडीदार निवडण्याचा अधिकार, लग्न करण्याचा अधिकार, तर तो कलम 21 अंतर्गत येतो. आता कलम 21ची जी डेफिनेशन आहे ती खूप वाईड आहे, तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. पुढे आपलं कलम आहे कलम 21A. याच्या अंतर्गत काय आहे, तर जे 6 ते 14 वर्षाचा वयोगट आहे, याच्यामध्ये बघा इयत्ता मेन्शन नाही केलेली आहे, वयोगट मेन्शन केलेलं आहे. त्याच्यावरती लक्ष ठेवायचं. आणि काय सांगितलेलं आहे, मोफत आणि सक्तीचं शिक्षण सांगितलेलं. कोणत्या वयोगटाला? 6 ते 14 वर्ष वयोगट. म्हणजे काय रे, पहिली ते जवळपास 8वी. आता इथं इयत्ता लक्षात नका ठेवू, वयोगट लक्षात ठेवायचा. कलम 21 मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे आणि 6 ते 14 वर्ष वयोगट आहे. पुढचा आपला कलम आहे 22. तर काय सांगतं 22 कलम? अटक व नजर कैदेसंबंधी अधिकार. आता जे आपलं प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन येतं, जसं की आपला तो पंजाबचा अमृतपाल सिंग आहे, त्याला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमध्ये ठेवलेलं आहे. किंवा मग जम्मू काश्मीरचा तो इंजिनियर राशीद म्हणून आहे. किंवा दिल्लीला जे राईड्स झाले त्याच्या संदर्भात पण एक त्यांनी प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन अंतर्गत एक व्यक्ती ठेवलेला आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आहे ना आर्टिकल 22 अंतर्गत येतात. म्हणजे काय, की एखाद्या व्यक्तीकडून सामाजिक शांततेसाठी खूप मोठा धोका असेल, तर मग त्याला त्यांनी क्राईम करायच्या अगोदरच त्याला उचलता आणि त्याला म्हणजे जोपर्यंत तुम्हाला मनात वाटेल तोपर्यंत तुम्ही त्याला जेलमध्ये ठेवता. ॲक्च्युली त्याच्या तरतुदी वेगळ्या आहे. त्याच्यामध्ये 3 महिन्याची तरतूद आहे, की 3 महिन्यामध्ये तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी बघावं लागतात. पण ह्या गोष्टी फॉलो केल्या जात नाही. त्याच्यामध्ये भरपूर सारं डिस्क्रिप्शन येतं. पुढचं आपलं कलम आहे कलम 23. कलम 23 आणि 24 आहे ना, हे सोबत लक्षात ठेवायचं. 23 काय सांगतं? 23 सांगतं की तुम्हाला जबरदस्ती मजुरी. आता जबरदस्ती मजुरी हे चुकीचं ट्रान्सलेट झालं. इथं बॉन्डेड लेबर तुम्हाला म्हणायचं आहे. बॉन्डेड लेबर आपण म्हणू शकतो, किंवा मग मानवी तस्करी. म्हणजेच काय रे, की आता ते लहानपणी बंधुआ नावाची काहीतरी सिरीज होती, त्याच्यामध्ये काय तुमच्याकडून सक्तीची मजुरी केली जायची. आता सुद्धा बिहार साईडला, UP साईडला बंधुआ मजदुरी चालते. किंवा मग आत्ताच अहमदनगरमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये ह्या गोष्टी आपल्याला दिसल्या होत्या. त्याच्यामध्ये काय करतात, की तुम्ही एखाद्या व्यक्तीला बांधून ठेवता आणि त्याच्याकडून बळजबरीने त्याला मोबदला न देता, त्याची इच्छा नसताना सुद्धा तुम्ही त्याच्याकडून काम करून घेता. त्याला आपण बंधुआ मजदुरी म्हणतो, त्यालाच आपण बॉन्डेड लेबर म्हणतो. किंवा मग मानवी तस्करी काय रे,
जसं की आता पुण्यातली बुधवार पेठ आहे, तिथं जेवढ्या पण वेश्या आहेत त्याच्यामध्ये मोस्ट ऑफ द जे लोक आहेत ते तस्कर करून आणलेले जे प्रोस्टिट्यूट आहेत. तर त्याचा सोर्स नेपाळ किंवा मग बांगलादेश हे सारे देश आहे. तिथून त्यांना तस्कर करून आणलं जातं आणि इथं विकलं जातं आणि त्यांच्याकडून मग अशा काही गोष्टी करून घेतल्या जातात. पुढचं आपलं कलम आहे कलम 24 म्हणून. 24 काय सांगतं की तुम्ही बालकामगारीला प्रतिबंध करतं. म्हणजे काय रे, चाइल्ड लेबरला हे प्रोहिबिट करतं. आता हे कसं लक्षात ठेवायचं, कलम 23 आणि 24 मध्ये हमेशा आपल्याला कन्फ्युजन होतं. तर असं लक्षात ठेवायचं की तुम्ही ना कोणाला तरी पहिले तस्कर करताय, म्हणजे तुम्ही कोणाला पहिले ट्रान्सफर करताय, त्याला आपण म्हणू शकतो की कुठून तरी आणताय आणि मग त्यांच्याकडून काम करून घेताय, बालकामगार असं कन्सिडर करा की तुम्ही तस्करी कोणाची करताय, तर बालकांचीच करताय आणि मग त्यांच्याकडून काम करून घेताय फोर्सफुली. पुढचे आपले कलम आहे कलम 25 ते 28. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की तुमचं जे धर्मस्वातंत्र्याशी संबंधित हे कलम आहे. कलम 25 ते 28 काय सांगतं की तुम्हाला धर्माचं स्वातंत्र्य आहे बुवा. तुम्हाला जो वाटेल तो तुम्ही धर्म स्वीकारू शकता तुमच्या मानाने. तुम्हाला फोर्सफुली कोणी कन्वर्ट करू शकत नाही, किंवा मग आपण जे म्हणतो ना की रिलिजियस तुमचे इन्स्टिट्यूशन वगैरे स्थापन करणे, त्याचा तुम्हाला अधिकार आहे. पुढचं कलम खूप महत्त्वाचं आहे, हे धर्मादायच्या पेपरमध्ये विचारलं गेलं होतं. कलम 32 आहे. काय सांगतं ते की आत्ताच आपण डिस्कस केलं की 13 ते 35 मध्ये तुमचे मूलभूत अधिकार येतात. आता त्या मूलभूत अधिकारांचं जर हनन झालं तर मग तुम्ही काय करणार आहे, तर तुम्ही डायरेक्टली आपली जी ज्युडिशरी तर ती इंटिग्रेटेड स्वरूपाची. इंटिग्रेटेड म्हणजे काय, पहिल्यांदा सुप्रीम कोर्ट येतं, मग हायकोर्ट येतं, मग डिस्ट्रिक्ट कोर्ट येतं. तर मग तुम्ही असे 3 टप्पे पार करणार का, पहिले जिल्हा न्यायालयात जाणार, मग हायकोर्टात जाणार, मग सुप्रीम कोर्टात. तर नाही, तुम्ही कलम 32 अंतर्गत जर तुमच्या मूलभूत अधिकारांचं हनन झालेलं असेल तर तुम्ही डायरेक्टली सुप्रीम कोर्टात जाऊ शकता. तर तेच हे कलम आहे ना, ह्याच गोष्टी सांगतं की जर तुमच्या मूलभूत अधिकारांचं हनन झालेलं असेल तर सुप्रीम कोर्ट त्या तुमच्या मूलभूत अधिकारांचं संरक्षण करतं. आणि इमर्जन्सीचे कलम जर सांगायचे झाले तर 352 मध्ये आपली राष्ट्रीय आणीबाणी येते, 356 मध्ये आपली राष्ट्रपती राजवट येते आणि कलम 360 मध्ये आपली फायनान्शियल इमर्जन्सी येते, जी की आतापर्यंत कधीही लागू केलेली नाहीये. हे झालं आपले कलम 32 अंतर्गत. आणि हाच अधिकार आपल्या हायकोर्टला सुद्धा आहे. त्याचं कलम आहे 226. आणि ह्या अधिकाराअंतर्गत सुप्रीम कोर्ट ज्या आपण म्हणतो ना की त्याला म्हणू शकतो की जे हे करतं ना, काय म्हणते त्याला, रिट्स जाहीर करतं ॲक्च्युली. तर त्या 3-4 प्रकारच्या, त्या मला नाही वाटत की डीपमध्ये विचारल्या जाईल. पण एवढं लक्षात ठेवा की कलम 32 कशा संदर्भात आहे, तर सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार आणि 226 हायकोर्टाचा अधिकार. पुढे आहे कलम 36 ते 51. आता हे आहेत राज्याचे नीतिनिर्देशक तत्वे, त्याला आपण DPSP म्हणतो, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. आता हे ना इन डिटेलमध्ये बघूया आणि हे पाठ करून घेतो मी तुमच्याकडून. याच्या ट्रिक्स आहेत आपल्याकडे. येस. तर 36 मध्ये व्याख्या दिलेली, ते काही जास्त इम्पॉर्टंट नाही. 37 पण काही जास्त महत्त्वाचं नाही. 38 काय सांगतं, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाबद्दल बोलतं. कलम 39 लक्षात ठेवायचं. ते काय सांगतं, आर्थिक समानता व वितरणाचे तत्व कलम 39 मध्ये आहे. म्हणजेच काय रे, संपत्ती आणि साधन संपत्तीचे समान वितरण, पुरुष स्त्रीला समान हक्क आणि बालकामगारांपासून संरक्षण, हे कलम 39 मध्ये येतं. ते लक्षात ठेवायचं. आता हे पुढचं कलम आहे ना, खूप महत्त्वाचं आहे. कलम 39A. आता कलम 39 हे 42व्या घटनादुरुस्तीने, जी की 1976ला झाली होती, त्याने ॲड केलेलं आहे. कलम 39A काय सांगतं, कलम 39A ते सांगतं की तुम्हाला मोफत न्याय भेटेल. म्हणजेच काय रे, फ्री लिगल एड. आता हे कसं लक्षात ठेवायचं ना, हे एडवालं ए लक्षात ठेवायचं आणि हे 39चं ए लक्षात ठेवायचं. ए वरून एड बनवायचं, फ्री लिगल एड. तर काय आहे फ्री लिगल एड, म्हणजेच काय रे, की तुमच्याकडे जर पैसे नाही तर तुम्हाला न्याय भेटणार नाही का, तर अशी गोष्ट नाही. जो पण आपला भारत देशामध्ये राहतो तो ते सगळा, मग तो श्रीमंत असू द्या, गरीब असू द्या, प्रत्येकाला न्याय भेटला पाहिजे. म्हणजे हे सामाजिक तत्व आहे. आपण म्हणतो ना की इंडिया इज अ वेलफेअर स्टेट, किंवा आपण जे सामाजिक तत्व बघतो त्या अनुषंगाने हे कलम इंट्रोड्यूस केलेलं होतं. कलम 39 हे कशाबद्दल बोलतं, मोफत न्यायाबद्दल बोलतं. आणि ते कोणत्या घटनादुरुस्तीने ॲड केलं, 42वी घटनादुरुस्ती 1976. आणि तेव्हा पंतप्रधान कोण होतं, तर इंदिरा गांधीजी होत्या. पुढचा आपलं कलम आहे कलम 40. आता महाराष्ट्रामध्ये आपण म्हणतो की जिल्हा परिषद किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत, तर जो लवकरच निवडणुका होण्याचे चान्सेस आहेत, तर त्याचं सुद्धा कलम लक्षात ठेवा. 243K हे त्याचं एक्झॅक्ट आपण म्हणू शकतो की त्याला कलम आहे. ह्या कलमाअंतर्गत आहे ना निवडणुका होता ग्रामपंचायतीच्या. तर कलम 40 काय सांगतं, ग्रामपंचायतीची स्थापनेबद्दल सांगतं. म्हणजे काय रे, हे राज्यांना डायरेक्शन आहे की तुम्ही ग्रामपंचायतीची स्थापना करा. हे संविधानामध्ये सांगितलं गेलेलं आहे. पुढचं आपलं कलम आहे कलम 41.
कलम 41 कशाबद्दल बोलतं? काम, शिक्षण आणि सार्वजनिक मदतीचा हक्क. आता कसं लक्षात ठेवायचं? बघा तुम्ही, काम म्हणजेच काय रे? आपण असं लक्षात ठेवा, की गावाकडे कोणतरी गाई-ढोरं वळायला जातोय. गाई-ढोरं वळायला जातोय म्हणजे त्याच्या हातामध्ये एक मोठी काठी असते बघा जनरली. आणि शिक्षण म्हणजे काय रे? आपले टीचर लक्षात आणायचे आणि टीचर आपल्याला छडीने मारतात. तर छडीसुद्धा आणि काठीसुद्धा कशी असते रे? एक अशी मोठी स्टिक असते. आता त्या स्टिक कोणत्या स्वरूपाची असते हे बघा. तुम्हाला ह्या एक सारखी दिसती का ती? एक सेकंड गाईच. हॅलो, सॉरी. तर कलम 41 काय सांगतं? काम, शिक्षण आणि सार्वजनिक मदतीच्या हक्काबद्दल ते बोलतं. कसं सांगितलं मी तुम्हाला? काम म्हणजे काय रे? तुम्ही ढोरं वाळायला जाताय, ती काठी लक्षात ठेवायची. आणि शिक्षण म्हणजे काय? गुरुजांची हातातली छडी लक्षात ठेवायची. छडी वाचे चमचम, ती वाली छडी. कशी दिसते ती? एक हा आपल्या त्या छडीसारखा दिसतो किंवा मग त्या अ, अ, जो व्यक्ती गुरंढोरं वाळायला गेलाय त्याच्या हातातल्या काठीसारखा दिसतो. त्याच्यामुळे हे कलम 41 त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. मी असंच ठेवलं होतं, तुम्ही पण असंच ठेवायचं. पुढचं आहे आपलं कलम 42. 42 काय सांगतं? 42 सांगतं कामगारांसाठी सुरक्षित कामाच्या अटी, प्रसूती संरक्षण आणि विश्रांतीचा हक्क. म्हणजेच काय रे? की तुम्ही जे पण कामाच्या ठिकाणी जाणार आहे, तर तिथं महिलांना प्रसूती संरक्षण पाहिजे किंवा मग विश्रांतीचा हक्क. आपण म्हणतो ना, 8 तासाच्या शिफ्टमध्ये तुम्हाला 1 तास जेवणाचा ब्रेक दिला जातो किंवा मग मधात चहा पाण्याचा ब्रेक असतो. त्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या कलम 42 अंतर्गत येतात. पुढचं आपलं कलम आहे कलम 43. कलम 43 काय सांगतं? उपजीविकेचा उचित मानक. म्हणजेच काय रे? कामगारांना योग्य वेतन आणि जीवनमान मिळावे हे कलम 43 अंतर्गत सांगितलेलं आहे. पुढचं आता महत्त्वाचं कलम आहे, जे की 42व्या घटनादुरुस्तीने ॲड केलं गेलेलं होतं. कलम 43 ए. कलम 43 ए काय सांगतं? उद्योगांमध्ये कामगारांचा सहभाग करायचा. म्हणजेच काय? व्यवस्थापनामध्ये कामगारांना सहभागाचा अधिकार पाहिजे. आपण जे आता बघतो कोणी जर शेअर्स घेतलेले असेल तर त्यांना माहीत असेल की ईमेल येतो की कंपनीची मीटिंग चालू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पार्टिसिपेट करता येतं. तर ह्या सगळ्या गोष्टी कोणत्या कलमांतर्गत येत्या? तर त्या कलम 43 अंतर्गत येत्या. कलम 43 ए लक्षात ठेवायचं. म्हणजेच काय रे? पहिल्यांदा फक्त एकच व्यक्ती निर्णय घ्यायचा, तशा गोष्टी नाही. उद्योगांमध्ये कामगारांचा सहभाग म्हणजे कामगारांना सुद्धा बोलण्याचा अधिकार पाहिजे किंवा काही डिसिजन घेण्याचा अधिकार पाहिजे. आता पूर्ण ते कंपनीचे डिसिजन तर घेणार नाही आहे, पण त्यांच्या राईटबद्दल ते बोलू शकता किंवा इतर गोष्टी त्याच्यामध्ये येतात. पुढचं आपलं कलम आहे कलम 44. आता कलम 44 काय सांगतं? समान नागरी संहिता म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड. आता भारतामध्ये सध्या सिस्टम काय आहे की धर्मावरून तुमचे कोड ठरवल्या गेलेले आहे. आता हिंदूंचे जे विवाह कोड आहे आपण त्याला म्हणतो ते वेगळे आहेत आणि मुस्लिमांचे वेगळे किंवा मग ख्रिश्चनांचे वेगळे, तर ते धर्मानुसार ठरवले गेलेले आहेत. पण कलम 44 काय सांगतं की भारत देशामध्ये जो पण व्यक्ती राहतो त्या सगळ्यांसाठी एकच कोड पाहिजे प्रत्येकासाठी. फक्त लग्नासंदर्भात नाही बरं का, हे इतरही गोष्टी याच्यामध्ये येतात. तर त्या सगळ्यांसाठी एकच कोड पाहिजे. आता ह्या गोष्टी ना गोवा या राज्यामध्ये ऑलरेडी होत्या. कोणतं स्टेट आहे ते? गोवा राज्यामध्ये ऑलरेडी होत्या. आणि आता सध्या आपण म्हणू शकतो त्याला की कायदा केलेला आहे. कोणत्या राज्याने कायदा केलेला आहे? तर उत्तराखंड या राज्याने कायदा केला आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू करणारं पहिलं राज्य ठरलेलं आहे. कोणतं? उत्तराखंड. ते लक्षात ठेवायचं. आणि हां, ते काय सांगतं की देशभर एक समान नागरी कायदा लागू करण्याचे निर्देश कलम 44 देतं. पुढचं आहे आपलं कलम 45. आता कलम 45 काय सांगतं की 6 वर्षापर्यंतच्या मुलांचे मोफत पूर्व आणि प्राथमिक शिक्षण. म्हणजेच काय? आता तुम्ही बघा, आपण कलम 21 हे बघितलं. त्याच्यामध्ये काय सांगितलं? 6 ते 14 वर्षाचा जो वयोगट आहे त्यांना काय मोफत शिक्षण असणार आहे. मग पहिल्यांदा आहे ना याच्यामध्ये हीच तरतूद होती, पण यांनी घटनादुरुस्ती केली आणि मग याचा जो वयोगट आहे तो 0 ते 6 वर्षापर्यंत केलेला आहे. म्हणजे काय? तुम्हाला आपण म्हणतो ना की तुम्ही ऑलवेज बेटरसाठी फाईट करायला पाहिजे. तर ती वाली गोष्ट ही घटनादुरुस्ती करून काय केलेलं आहे? 6 वर्षापर्यंतच्या. अगोदर काय होतं? 6 ते 14 होतं. तर कलम 45 मी कसं लक्षात ठेवलं होतं की 4थी 5वीची मुलं शाळेत जातात. म्हणजे एज्युकेशनच्या संदर्भात आहे. 4थी 5वीची मुलं शाळेत जातात. कुठं जातात? प्राथमिक शाळेत. तर त्या अनुषंगाने लक्षात ठेवा. आणि घटनादुरुस्ती कोणती आहे? 86वी घटनादुरुस्तीने ॲड केलेलं आहे, जे की झाले होते 2002 साली. पुढचं आपलं कलम आहे कलम 46, जे की अनुसूचित जाती, जमाती व इतर मागासवर्गीयांचे हितसंवर्धनाबद्दल आहे. म्हणजेच काय? सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे संरक्षण व प्रगती हे कलम 46 मध्ये सांगितलं गेलेलं आहे. पुढचं आपलं कलम 47. आता हे महत्त्वाचं आहे.
जनतेच्या आरोग्याचे व पोषणाचे रक्षण करायचे. आता तुम्हाला एक गोष्ट कळली असेल की सगळे जे आपले DPSPचे कलम येतात ते 36 ते 51 दरम्यान आहे. त्याच्यामध्ये आपण पहिले 39 हे महत्त्वाचं बघितलं, 40 ग्रामपंचायतीचं बघितलं आणि 51 हे आपण इंटरनॅशनल रिलेशन संदर्भात बघणार आहे. बाकीचे तुमचे सगळे कलम हे 4च्या रेंजमध्ये येतात. आता कसं लक्षात ठेवायचं, 7 कसा लिहितो रे आपण, असं लिहितो 7, बरोबर. आता कन्सिडर करा 7 आपण असं लिहितो. ॲक्च्युली ते असं नसतं, त असतं, त फॉर तवा, पण मी इथं थव्याचं लिहिलेलं आहे. या 7ला असं लिहायचं 7 म्हणजे काय रे, आपण म्हणतो ना प्लेगची 7 आली, कोरोनाची 7 आली, त्या अनुषंगाने हे 7 लक्षात ठेवायचं. 47 त्या अनुषंगाने लक्षात ठेवायचं. आणि मग काय रे, 7 म्हणजेच काय रे, तुमच्या हेल्थ संदर्भात काहीतरी आहे, तुमच्या आरोग्य संदर्भात काहीतरी आहे. तर काय सांगतं ते, जनतेच्या आरोग्याचे व पोषणाचे रक्षण आपल्याला आर्टिकल 47मध्ये सांगितलेलं आहे. कसं लक्षात ठेवायचं, 47चा शेवटचा 7 लक्षात ठेवायचा, प्लेगची 7 किंवा कोरोनाची 7 लक्षात ठेवायची आणि त्या अनुषंगानेच आरोग्य किंवा मग त्याला आपण पोषण म्हणू शकतो त्या सगळ्या गोष्टी आठवायचा प्रयत्न करायचा. त्याच्यामध्येच काय सांगितलेलं आहे, आरोग्य व पोषण सुधारण्यासाठी राज्याने उपाय करावेत किंवा मग त्याला आपण म्हणू शकतो की मद्यपान व नशा टाळावी. मद्यपान व नशा टाळावी हे DPSPमध्ये सांगितलेलं आहे, हे मात्र तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. पुढचं आपलं कलम आहे कलम 48. आता कलम 48 काय सांगतं, ते सांगतं गोसंवर्धनाबद्दल. एकूणच ते म्हणजे ॲनिमल राईट्सबद्दल कलम 48 बोलतं. काय सांगतं ते, जनावरांच्या जाती सुधाराव्यात व गोवध प्रतिबंध करावा, म्हणजे गोहत्याला प्रतिबंध करावा, हे कलम 48मध्ये सांगितलेलं आहे. पुढचं आपलं कलम 48 आहे, काय सांगतं ते, पर्यावरणाचं रक्षण करायचं आणि हे ॲड केलेलं आहे 42व्या घटनादुरुस्तीनं. आता कसं काय आलं रे हे, तुम्ही आठवा 1972ला एक स्टॉकहोम नावाची परिषद झाली होती आणि स्टॉकहोम नावाच्या परिषदेला इंदिरा गांधीजी मॅडम गेलेल्या होत्या. तिथून त्यांनी हा पर्यावरणाचा संरक्षणाचा जो वसाय आपण म्हणू शकतो तो आणला त्यांनी. त्याच्यानंतर 1972लाच वाईल्डलाईफ प्रोटेक्शन ॲक्ट नावाचा एक कायदा पारित केला, त्याला आपण वन्यजीव संरक्षण कायदा म्हणतो. नंतर त्यांनी 1986ला त्यांनी नाही पारित केला, पण नंतर इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्टसुद्धा 1986ला पारित करण्यात आला होता. म्हणजे काय रे, इंदिरा गांधीजी मॅडमपासून ह्या सगळ्या गोष्टीला सुरुवात झाली. कोणत्या गोष्टीला, इन्व्हायरमेंट प्रोटेक्शन गोष्टीला. आणि कुठून सुरुवात झाली, कारण इंदिरा गांधीजी गेल्या होत्या कोणत्या परिषदेला, स्टॉकहोमच्या परिषदेला गेल्या होत्या, जी की 1972ला झाली होती स्वीडनला. आणि तिथून ह्या सगळ्या गोष्टी आल्या होत्या. 42वी घटनादुरुस्ती झाली होती 1976ला. मग त्यांनी हे सगळे कायदे पारित केले होते, कोणते, पर्यावरणाच्या संरक्षणाचे. तर कलम 48 हे काय सांगणार आहे, पर्यावरणाचं संरक्षण सांगणार आहे. त्याच्यामध्येच पर्यावरण, वन व वन्यजीवांचे संरक्षण येतं आणि 42व्या घटनादुरुस्तीने हे ॲड केलेलं आहे. पुढचं आहे आपलं कलम 49. काय सांगतं ते, राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण सांगतं. आता मी कसं लक्षात ठेवायचं होतं की आपलं जे कुतुब मिनार आहे तर ते 49 मीटर आहे असं लक्षात ठेवलं होतं मी. तो किती मीटर आहे मला नाही माहिती, पण मी असंच लक्षात ठेवलं होतं. 4 मिनार का कुतुब मिनार 49 मीटर उंच आहे, मी असं लक्षात ठेवलं होतं आणि ते माझ्या लक्षातसुद्धा राहिलेलं होतं. पुढे आपलं कलम 50. कलम 50 काय सांगतं, आपली जी न्यायपालिका आहे आणि कार्यपालिका आहे यांच्यामध्ये डिव्हिजन पाहिजे, म्हणजे याच्यामध्ये सेपरेशन पाहिजे. म्हणजेच काय रे, कार्यपालिका म्हणजे काय, जे आपले लेजिस्लेटर आहे, म्हणजे की आपण त्याला म्हणू शकतो की आपण निवडून दिलेले खासदार आमदार ते वाले, किंवा मग मंत्री संत्री आमदार खासदार हे सगळे कार्यपालिकामध्ये येतात. न्यायपालिकामध्ये कोण, जजेस आपण म्हणतो, यांच्यामध्ये विभक्तता पाहिजे, म्हणजे की न्याय व्हायला पाहिजे, हे कलम 50मध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे की ते एकच मंत्रीच ज्युडिशरीमध्ये नको, ह्या सगळ्या गोष्टी कलम 50मध्ये सांगितलेल्या आहे, किंवा व्हाईस वर्सा. त्याने काय होईल की कॉम्प्रोमाइज होईल भरपूर गोष्टी. तर ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडीच आपले जे संविधान निर्माते त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी इमॅजिन करून ठेवलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने एक ह्या सगळ्या तरतुदी त्यांनी अगोदरच करून ठेवलेल्या होत्या. काय सांगतं ते, न्यायदान स्वतंत्रपणे व्हावे आणि यासाठी दोन्ही यंत्रणा वेगळ्या ठेवाव्यात. पुढचं आपलं कलम आहे 51. काय सांगतं ते, आंतरराष्ट्रीय शांतता व सौहार्द हे कलम 51 सांगतं. आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये शांतता, करार व कायद्याचे आदर ठेवणं हे कलम 51 सांगतं. आता याच्यामध्ये मी तुम्हाला प्रॅक्टिसला काही क्वेश्चन दिलेले आहे. आता इथे एक 15-20 क्वेश्चन असतील, ते तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करायचे, कारण आपल्याला पूर्ण 394-95 काय कलम असतील ते सगळे कव्हर करायचे आहे. मला वाटतं तुम्हाला मी इथे 50 क्वेश्चन दिलेले वाटतं. नाही, हां, आपल्याला सगळे आर्टिकल घ्यायचे ना, आपण 35वरून गेलो होतो. हां, ते 51A बघूया. 51A मध्ये काय सांगितलेलं आहे, नागरिकांचे मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहे. म्हणजेच काय रे, फंडामेंटल ड्युटी. आपण कुठून घेतल्या ह्या घेतल्या आपण सोव्हिएत रशियाकडून.
त्याला पहिल्यांदा आपण USSR म्हणायचो आणि सध्या रशिया म्हणतो त्याला. तिथूनही आपण फंडामेंटल राईट्स घेतलेले आहे. म्हणजे त्यांच्या कॉन्स्टिट्यूशनमधून आपण एक काय म्हणू रेफरन्स घेतलेला आहे. आणि हे कोणत्या घटनादुरुस्तीने ॲड केलं? 42वी घटनादुरुस्ती 1976ने आपण कलम 51 ॲड केलेलं होतं. याच्यासाठी एक समिती होती, तिचं नाव होतं स्वर्णसिंग समिती. स्वर्णसिंग समिती 42वी घटनादुरुस्ती आणि कलम 51 लक्षात ठेवायचं. आता याच्यामध्ये ना जे पूर्ण 11 फंडामेंटल ड्युटीज आपल्या एक नंतर ॲड झाली होती, या सगळ्यासाठी ना मी सेपरेट व्हिडिओ टाकेन, कारण की त्या इन डिटेलमध्ये आपल्याला पाठ करावं लागतात. त्याचा क्रम किंवा मग त्याचं आर्टिकलचं इन डिटेलमध्ये आपण त्याला म्हणतो ना उपकलम ते विचारले जातं. त्याच्यासाठी मी एक सेपरेट व्हिडिओ बनवेन. पुढचं आपलं कलम 72. कलम 72 काय सांगतं? राष्ट्रपतींच्या समाधानाचा अधिकार. म्हणजे आपण म्हणतो ना की सुप्रीम कोर्टाने तुम्हाला फाशी दिली तरी तुमच्याकडे एक ऑप्शन राहतो, तुम्ही राष्ट्रपतीकडे तुम्ही समाधान मागू शकता. तर तो वाला कलम येतो आपला कलम 72. पुढचा आपलं कलम आहे कलम 74. ते काय सांगतो? मंत्रिमंडळाचा सल्ला राष्ट्रपतींना बंधनकारक. आता कलम 74 मध्ये फक्त ह्या गोष्टी येत नाही. याच्यामध्ये काय सांगतं? टू एड अँड ॲडवाईज प्रेसिडेंट. म्हणजे काउन्सिल ऑफ मिनिस्टर येणार आहे, तुमचं मंत्रिमंडळ येणार आहे. कशासाठी येणार आहे? प्रेसिडेंटला मदत करण्यासाठी. म्हणजे जे पण आपल्याला देश चालवायचा आहे, जे आपण आपल्याला निर्णय घ्यायचे, त्याच्यासाठी आपलं काउन्सिल ऑफ मिनिस्टर येतं आणि ते येतं आपलं कलम 74 अंतर्गत. पुढे आपलं कलम 75. ते काय सांगतं? पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाची नियुक्ती हे आपलं कलम 75 अंतर्गत येतं. किती टक्के याचं बंधन आहे रे? याचं बंधन आहे मला वाटतं 15%. इन्क्लुडिंग म्हणजे याच्यामध्ये टोटल जे मंत्री असणार आहे आपले, तर ते 15%च असणार आहे. एकूण काय म्हणते त्याला, लोकसभेचे एकूण जे आपले सदस्य आहे त्याच्या फक्त 15% आपल्याकडं मंत्री असतात. म्हणजे ते बंधन घातलेलं आहे आपण, नाही तर प्रत्येकजण मंत्रीच झाला असता, असं सिस्टम आहे आपल्याकडे. कलम 76 काय सांगतं? कलम 76 सांगतं आपल्याला अटॉर्नी जनरल. त्याला आपण मराठीमध्ये महान्यायवादी म्हणतो. महान्यायवादी सध्या कोण आहे सांगायचं ते तुम्ही, करंट अफेअर्सचे फॅक्ट आहे किंवा मग सर्च करा ते. कलम 76 मध्ये काय सांगितलेलं आहे? अटॉर्नी जनरल, त्यालाच आपण महान्यायवादी म्हणतो. आणि हेच राज्यामध्ये महाधिवक्ता असतो, त्याला आपण ॲडव्होकेट जनरल म्हणतो, जो की कलम 165 मध्ये दिलेला आहे. आणि हे कलम राज्यसेवा मेन्समध्ये विचारले गेलेले, त्याच्यामुळे हे ग्रुप बीला विचारल्या जाण्याची शक्यता आहे किंवा मग ग्रुप सीच्या पेपरमध्ये विचारलं जाऊ शकतं. पुढे आपले कलम आहे कलम 78. तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे? पंतप्रधानांचे राष्ट्रपतीसोबतचे कर्तव्य सांगितलेले आहे. कलम 78 विचारले गेलेलं आहे. पुढचं आहे आपलं कलम 110. 110 काय सांगतं? वित्तीय विधेयकाची व्याख्या. म्हणजे आपलं जे मनी बिल आहे त्याचे डेफिनेशन कलम 110 मध्ये सांगितलं गेलेली आहे. पुढे आपलं कलम 112. कलम 112 काय सांगतं? आपला जो अर्थसंकल्प येतो आपण त्याला बजेट म्हणतो, म्हणजे जनरल भाषेमध्ये त्याला बजेट म्हणतो, आणि कॉन्स्टिट्यूशनच्या भाषेमध्ये त्याला ॲन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट म्हणतात. तर त्याचं कलम आहे कलम 112. पुढचं आहे आपलं कलम 123. 123 काय सांगतं? राष्ट्रपती अध्यादेश जारी करू शकता. आता आपण म्हणतो ना की आता हिवाळी अधिवेशन लागणार आहे. हिवाळी अधिवेशन काय रे? म्हणजेच की आपले जे आपण निवडून दिलेले रिप्रेझेंटेटिव्ह आहे, म्हणजे जे खासदार आमदार आहेत, तर ते आपले पूर्ण वर्षभर आहे ना त्या संसदेमध्ये नसतात किंवा मग विधानसभेमध्ये बसलेले नसतात. तर ते एका ठराविक काळासाठी राहतात. मग ते जेव्हा ॲब्सेंट असतात तर तेव्हा कायदा कोण बनवतं जर गरज आली तर तेव्हा राष्ट्रपती अध्यादेश काढून त्या म्हणजे टेम्पररी पिरियडसाठी ना प्रोव्हिजन करतो. तर ते कलम 123 अंतर्गत येतं. आणि हेच प्रोव्हिजन जर राज्यासंदर्भात बघायचे गेले तर आपला गव्हर्नर म्हणजेच काय, आपण त्याला मराठीमध्ये गव्हर्नरला काय म्हणतो? राज्यपाला संदर्भात कोणतं आर्टिकल येतं? 213 आणि कलम 123 लक्षात ठेवायचं. पुढे आपलं कलम 143 काय सांगतं? 143 राष्ट्रपतींना सल्ला देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार. आणि हा प्रश्न राज्यसेवा पूर्व 2022ला विचारला गेलेला होता. पुढचा आपलं कलम आहे कलम 148. 148 कशाबद्दल सांगतो? भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्याबद्दल कलम 148 तरतूद करतं. आता सध्या आपले कॅक कोण आहेत ते तुम्ही मला सांगायचं किंवा मग सर्च करायचं. करंट अफेअर्ससाठी महत्त्वाचा फॅक्ट आहे. पुढचं आपलं कलम आहे कलम 155. 155 अंतर्गत काय होतं? तर राज्यपालाची नियुक्ती ही कलम 155 अंतर्गत होती. मला वाटतं ग्रुप सीच्या मेन्सला हा प्रश्न विचारला गेलेला होता. कोणती वाली? जी 8,000ची ॲड होती ना, तर त्या एक्झाममध्ये हा विचारला गेलेला होता. 7 का 8,000ची ॲड होती ग्रुप सीची, त्याच्यामध्ये हा मेन्सला विचारला गेलेला प्रश्न होता. पुढचं आपलं कलम आहे कलम 161. काय सांगतं ते? राज्यपालाचा समाधानाचा अधिकार.
आणि हाच अधिकार आपण राष्ट्रपतीचा जेव्हा बघितला तर तेव्हा कलम 72 बघितलं होतं. पुढे आपलं कलम 163 काय सांगतं ते, मुख्यमंत्री व मंत्रिपरिषद सल्लागार संस्था म्हणून काम करेल. आणि हेच आपण केंद्राचं जेव्हा बघितलं तर तेव्हा कलम 74 बघितलं होतं. कलम 165 काय सांगतं, राज्याचे महाधिवक्ता. मी तुम्हाला सांगितलं कोणतं कलम, 76 हे केंद्राचं येतं, तिथं अटॉर्नी जनरल येतो, महान्यायवादी येतो. आणि राज्यामध्ये जेव्हा महाधिवक्ता आपण बघतो तर त्याचं कलम 165 येतं, ते लक्षात ठेवायचं. आता इथं हे 168 नका लक्षात ठेवू, 169 लक्षात ठेवा. कलम 169 नुसार आपल्या राज्यामध्ये जी विधान परिषद असते त्याची स्थापना केली जाते. कोणत्या आर्टिकलनुसार, 169 नुसार. आणि किती राज्यामध्ये सध्या विधान परिषद अस्तित्वात आहे ना ते तुम्ही सर्च करा किंवा मग बघून ठेवा. पुढचं आपलं कलम आहे कलम 213. मी तुम्हाला सांगितलं याच्या अगोदरच, जेव्हा 123चा आपण उल्लेख आला होता तेव्हा, म्हणजेच काय, राज्यपाल अध्यादेश जारी करू शकतो, हे कलम 213 मध्ये सांगितलेलं आहे. पुढचं आपलं कलम आहे 226. काय सांगतं ते, उच्च न्यायालयाचे रिट अधिकार. रिट अधिकार म्हणजेच काय रे, की तुमच्या जर मूलभूत अधिकारांचं हनन झालं, जेव्हा उच्च न्यायालय किंवा मग सर्वोच्च न्यायालय जे आपण म्हणू शकतो की त्याला काय म्हणजे स्टेटमेंट देतं, त्याला आपण रिट म्हणतो. तर हे रिटचे अधिकार उच्च न्यायालयाचे 226 मध्ये दिलेले आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे कलम 32 मध्ये दिलेले आहे. पुढचं आहे आपलं कलम 280. काय सांगतं कलम 280, वित्त आयोगाची स्थापना. आता जो राज्यांना किंवा मग केंद्राला पैसा भेटतो किंवा त्या दोन्हीमध्ये डिव्हिजन होतं किंवा मग राज्यांमध्ये जे डिव्हिजन होतं तर ते कशा स्वरूपामध्ये होतं किंवा मग त्याचं कोण ठरवणार ना, तर ते फायनान्स कमिशन ठरवतं. आणि ती आपल्याकडं क्वासी ज्युडिशियल बॉडी आहे, म्हणजे त्याला आपण अर्धन्यायिक म्हणतो आणि कॉन्स्टिट्युशनल सुद्धा आहे, कारण की त्याचा उल्लेख कलम 280 मध्ये मेन्शन केलेला आहे. तर मला सांगायचं, तुम्ही सध्याचे वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे आणि त्याचे सचिव सुद्धा तुम्ही मला सांगायचे. 16वा वित्त आयोग आहे आपल्याकडे सध्या, त्याचे अध्यक्ष मी सांगतो तुम्हाला, अरविंद पनगरिया आहेत. अरविंद पनगरिया. आणि त्याचे सचिव आहे, सेक्रेटरी ऋत्विक पांडे. ऋत्विक पांडे हे लक्षात ठेवायचं, फॅक्ट महत्त्वाची आहे करंट अफेअर्ससाठी. हां, पुढचं आपलं कलम आहे कलम 300. मी तुम्हाला सांगितलं जेव्हा आपण कलम 19 बघत होतो पहिल्यांदा, हा आपला मालमत्तेचा अधिकार किंवा संपत्तीचा अधिकार आपल्या मूलभूत अधिकारामध्ये होता. पण तो नंतर आपली कोणती घटना दुरुस्ती होती, 44वी घटना दुरुस्ती 1978, जनता गव्हर्नमेंट, त्यांनी तो मूलभूत अधिकार काढला संपत्तीचा आणि तो एक वैधानिक किंवा मग कॉन्स्टिट्युशनल अधिकार केला कलम 300A अंतर्गत. लक्षात ठेवायचं, जिथं जिथं एक्स्ट्रा ए ॲड केलेला आहे म्हणजे तो कोणत्या तरी घटना दुरुस्तीने ॲड केलेला आहे. पुढचं आपलं कलम आहे कलम 324, जे की फार न्यूजमध्ये वोटर लिस्टच्या संदर्भामध्ये. काय सांगतं ते, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया. म्हणजे काय, डेमोक्रेसी. डेमोक्रेसीमध्ये काय, इलेक्शन होणार आणि ते इलेक्शन सर्व तरतुदी ह्या कलम 324 अंतर्गत सांगितलेल्या आहे. पुढचं आहे आपलं कलम 352. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलं. 352 काय सांगतं, नॅशनल इमर्जन्सी. त्यालाच आपण राष्ट्रीय, इथं आपत्काल हा हिंदी शब्द आहे, मराठीमध्ये मला शब्द नाही आठवते. नॅशनल इमर्जन्सीबद्दल जी तरतूद आहे ती कलम 352 अंतर्गत येते. आणि इंदिरा गांधीजींनी जी राष्ट्रीय आणीबाणी लावली होती, आणीबाणी हा शब्द आहे त्याला इमर्जन्सीला, तर ती ह्या 352 अंतर्गत लावलेली होती. पुढचं आहे आपलं कलम 356, जे मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागली होती ना, ती ह्या आर्टिकल अंतर्गत लागलेली होती. कलम 356 प्रेसिडेंट रूल आपण त्याला म्हणतो. पुढचं आपलं कलम 360, त्याला आपण फायनान्शियल इमर्जन्सी म्हणतो, म्हणजे त्याला वित्तीय आणीबाणी आपल्याकडे म्हणलं जातं. आतापर्यंत तरी आपल्यावर अशी वेळ आलेली नाही आहे. फायनान्शियल इमर्जन्सी कधी लागेल रे, जेव्हा की आपण बँकरप्ट होऊन जाऊ, पूर्ण देशच जेव्हा पैसा नसणार आहे, श्रीलंकासारखी आपल्याकडे परिस्थिती येणार आहे, तेव्हा फायनान्शियल इमर्जन्सी लावण्याचं वेळ येईल. पण तशा काही गोष्टी आपल्याकडं होणार नाही. पुढचं आहे आपलं कलम 368. काय सांगतं 368, आता बघा, संविधान बनवलं आपण 1900 जवळपास 49-50च्या दरम्यानमध्ये बनवलं, स्वीकृत केलं 1950ला. तर मग ते बनवलं. आता एकदा बनवल्यानंतर काळानुरूप त्याच्यामध्ये काही गोष्टी चेंजेस करावं लागणार आहे. जसं की तुम्हाला सांगतो मी, आपले आताच आपण घटना दुरुस्त्या बघितल्या, 42वी घटना दुरुस्ती झाली किंवा मग 44वी घटना दुरुस्ती झाली किंवा मग 86वी घटना दुरुस्ती झाली. 86व्या घटना दुरुस्तीने आपण काय केलं होतं, शिक्षणाचा अधिकार आपण त्याच्यामध्ये ॲड केलेला होता. म्हणजेच काय, काळानुरूप आपल्याला त्याच्यामध्ये काही बदल करावे लागणार होते. तर ते मग कसे, कोणत्या आर्टिकल किंवा मग कलम सांगितलं होतं त्याच्यासाठी, तर कलम 368 मध्ये त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही
जर गरज पडली तर भविष्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करू शकता, राज्यघटनेमध्ये दुरुस्ती करू शकता आणि ते त्याचं आर्टिकल होतं कलम 368. पुढचं आपलं कलम 370. आता 2019ला आपण हे रद्द केलं. रद्द केलं म्हणजे काय रे, पूर्ण आपण याला म्हणतो का की खारिज केलं, तर खारिज केलेलं नाही आहे. याच्यामध्ये एक प्रेसिडेंटचं एक हे होतं, तो मात्र ते आपण खारिज केलेला आहे. पूर्ण 370 आर्टिकल हे काढून नाही टाकलेलं संविधानामधून. तर ते काय सांगत होतं, जम्मू काश्मीरसाठी विशेष तरतूद ही कलम 370 आर्टिकल अंतर्गत सांगितली गेलेली होती. पुढचे आपले कलम आहे 371A ते 371J. आता काय सांगतं ते, विविध राज्यांसाठी विविध तरतुदी ह्या 371A ते 371J मध्ये सांगितलेलं आहे. सरळ सेवेला ते विचारणे जाण्याचे चान्सेस खूप कमी आहे, पण तरीसुद्धा मी तुम्हाला सांगतो. 371A मध्ये कोण येतं रे? 371A मध्ये नागालँड संदर्भात तरतुदी केलेल्या आहे. कोणतं? नागालँड. ते लक्षात ठेवायचं. 2022चा पूर्वचा प्रश्न आहे. आणि फक्त 371 जर म्हणलं ना, तर महाराष्ट्र आणि गुजरात संदर्भात तरतुदी केलेल्या आहे. आता बघूयात 371B. 371B जर म्हटलं ना, तर बी मध्ये आसामसाठी तरतुदी केलेल्या आहे. कोणतं राज्य? आसाम. 371B म्हटल्यानंतर आसाम लक्षात ठेवायचं. आता येऊयात आपण 371C. सी मध्ये आपण मणिपूर संदर्भात तरतुदी केलेल्या आहेत. मणिपूर. आता मी कसं लक्षात ठेवलं होतं, हे सीएम ऑफ मणिपूर असं लक्षात ठेवलं होतं मी, सीएम ऑफ मणिपूर. आणि आसामचं कसं लक्षात ठेवलं होतं, हिमंत बिस्वा. ते बिस्वामध्ये बी येतं ना, आणि ते आसामचे सध्या चीफ मिनिस्टर येतं, ते बी वरून मी लक्षात ठेवलं होतं. पुढचं आपलं 371D. 371D ना, हे आंध्र प्रदेशबद्दल बोलतं. आता आंध्र प्रदेशचं डिव्हिजन होऊन तेलंगणा बनलं, म्हणून हे डी आणि ते डिव्हिजनचं मी तसं लक्षात ठेवलं होतं. आणि 371D आंध्र प्रदेशबद्दल आहे, तसं मी लक्षात ठेवलेलं होतं. आता 371E. ई मला सध्या आठवत नाही आहे. त्याच्यानंतर आहे 371 एप कशाबद्दल सांगतं रे? सिक्कीमबद्दल सांगतं. हे कसं लक्षात ठेवलं होतं मी, पहिलं सेंद्रिय जे आपण म्हणतो संपूर्ण राज्य होतं सेंद्रिय राज्य, तर ते सिक्कीम होतं. सेंद्रिय म्हणजेच काय रे, खतं लक्षात आणायचे आणि फर्टिलायझर. मी त्या अनुषंगाने फर्टिलायझर लक्षात आणलं होतं आणि सिक्कीम लक्षात ठेवलेलं होतं. आता पुढचं आहे आपलं 371J. जे फॉर हे कर्नाटकाबद्दल आहे. मी असं लक्षात ठेवलं होतं, JK गोज टू कर्नाटका. ते फॅमिली मॅनमधला JK कॅरेक्टर नाही का, तो कर्नाटकाला जातो, मी असं लक्षात ठेवलं होतं. आणि JK वरून कर्नाटका हे लक्षात ठेवलेलं होतं. पुढचं आपलं आर्टिकल 393 राज्यघटनेचं नाव आणि प्रारंभाबद्दल ते बोलतं. पुढचं आर्टिकल महत्त्वाचं आहे, कलम 394A, जे की राज्यघटनेतील हिंदी आणि इंग्रजी मजकुराबद्दल बोलतं. इथं आपण जवळपास सगळे आर्टिकल बघितलेले. जिथं जिथं वाटेल तिथं मी एम्फसाईज केलेलं आहे. थोडंसं तुम्हाला इनडेप्थमध्ये जाऊन सांगितलेलं आहे. खूप जास्त इनडेप्थ पण नाही घेतलेलं आपण. इथं फक्त हे घेतलेलं आहे, मार्गदर्शक तत्वे, फंडामेंटल राईट वगैरे, आणि बाकीच्या ज्या आपल्याला महत्त्वाच्या गोष्टी वाटतात त्या. पुढे मी तुम्हाला इथं एक 50 क्वेश्चन बनवून दिलेलं आहे. त्याचं तुम्हाला प्रॅक्टिससाठी दिलेलं आहे, ते तुम्ही स्वतः सोडवा. आणि ही PDF तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटेल. चॅनलचं नाव आहे ॲनोनॉमस MPSC ॲस्पिरंट, ज्याचं की डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा मी तुम्हाला ही लिंक टाकेल चॅनलची. ती जॉईन करा, PDF डाउनलोड करा आणि ते क्वेश्चन प्रॅक्टिस करा. आता व्हिडिओची लिंक जास्त होईल, त्याच्यामुळे मी ते पूर्ण 50 प्रश्न इथं सॉल्व करून घेत नाही तर सरासरी आपण ते सॉल्व करून घेतो. आणि पुढचा टॉपिक कोणता बनवायचा त्याच्यावरती व्हिडिओ ते सांगा. घटनादुरुस्ती माझा विचार चालू आहे की त्याच्यावरती एक व्हिडिओ बनवा म्हणून. तर सांगा मला की कशावरती व्हिडिओ बनवायचा म्हणून. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.